गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. त्या कलगीतुऱ्यानंतर मंगेश चव्हाणांनी गुलाबराव देवकरांची भेट घेतली. त्यांच्या कार्यालयात जाऊन काही विधानसभेत तुमच्या विरुद्ध काही भाजपचे हे बघा, लोकसभेच्या वेळेस रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये देवकराप्पांनी काम करावं याच्याकरता सुद्धा ते जळगावमध्ये त्यांची चहा प्यायला गेले होते, म्हणून ते जळगाव लोकसभेत दिसले नाही. त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेले असतील. आपण पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात? ते फक्त रक्षाताईच्याच मतदारसंघात फिरले, कारण की त्यावेळेसही मंगेश चव्हाणांचा गोड चहा ते प्याले होते. काही षडयंत्र का तुमच्या विरुद्ध आहे भाजपचं आता विधानसभेत? काही षडयंत्र नाही. हो, एकीकडे गुलाबराव देवकरांचा स्टँड, दुसरीकडे आबासाहेबांच्या मतदारसंघामध्ये ईटी पाटील जरा ताकद वाढवताना दिसत आहे. भाजप तयारी करताना दिसतंय कुठेतरी. कमी लेखून चालणार नाही या गोष्टी. हे बघा, आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कोणी तयारी करा की कोणी तयारी करू नये. आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे. शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे. जनता हे बघू नये, आणि हे BJPने कबूल केलेलं आहे, BJPच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे. जळगावपासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही 2 सीट आलेल्या, त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्हीसुद्धा पाहिलं आहे, BJPने पाहिलं आहे, जनतेने पाहिलं आहे. आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे. आता आपण म्हणले की मंगेश चव्हाण चहा प्यायला गेले होते, याच्यापूर्वी पण चहा प्यायला गेले होते. ते कसं देवकराप्पा शांत बसले होते हे आम्हाला सगळं माहीत आहे. पण आता विनाकारण त्या माणसाची बदनामी का करावी? त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये. पण जर समजा भाजपने हा स्टँड शेवटपर्यंत कायम राहिला तर तुमचा प्लॅन बी तयार आहे? हो, दिसले का तुम्हाला जळगाव लोकसभेत? ते नाही, ते रावेर लोकसभेत होते. ज्या दिवशी वोटिंग होतं, श्रीराम पाटलांचा प्रचार फुलफिल केला, कारण की मंगेश दादांचा दूध पेट्रेशनचा चहा त्यांना खूप आवडतो. भाजपचा जर हा स्टँड कायम राहिला, ग्रामीणमध्ये उभा पाठिंबा आहे का? मी कुठल्याच पाठिंब्याला घाबरत नाही. शेवटी मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काम करतो आहे, आणि मी सद्विवेक बुद्धीने परमेश्वराला साक्षी ठेवून बाळासाहेबांची शपथ घेऊन स्मिताताई वाघ यांचं काम केलेलं आहे. त्यांनी